हरिः ओं श्रीहरिगुरुभ्यो नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञास्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कालच्या दिसा भागवतांतो आम्ही धर्म पुरुषो बसवाल रूपार इलो तशीची भूदेवी गोरूपार येऊन तांगेल परस्पर संवाद ऐकल्यांची आम्ही आता सुत पुराणिक शौनकादी ऋषिंक सांगताची तत्र गोमिथुनं राजा हन्यमानम् अतावत् अनाथवत् दंडहस्तं च वृषलं ददृशेन्द्रपलांछनं. शौनकादी ऋषिंक सांगतरसची हे शौनकादी ऋषीनो परीक्षित राय थंय येऊन पळीतरस एक शूद्रो राजवेशो घाल्ला पळयतन रायशी वेशधारी जावन असं हातांत एक बोड्ड धरून घेवन ते एक गाय आणि एक वृषभ जोडी तांकां मारता पळयतन तांणी अनाथ जावन राबल्यांची असं ते वृषभ एक्क पांयार राबून गडगड हालतरस आणि सी वृषं मृणाल धवलं मेहन्तमिव बिभ्यतं वेपमानं पदैकेन सीदंतं शूद्रताडितं. म्हळ्यार वृषम म्हळ्यार ते वृषभू धवल मृणाल धवलम एक कमला फुलाचे देंटशी धवल म्हळ्यार धवोच धवो बण्ण म्हण लेखून आमी कमला फुला देंट धव कशी म्हण दिसता तेन्ना तुमकां तशें न्ही शुभ्र जावन आशिल्लो तो जगजगी आशिल्लो तो वृषभू ते भंय जातना गायक बसवाक पुरो एक अभ्यास आसा जोर भंय जाले कुडले तांणी शाण घालचें मुतूचें तशीची हांगा दिला मेहंतमिव बिभ्यतं. मेहंत म्हळ्यार शेण घालतरस मुतीतरस म्हणून ते शूद्र रायाले पिडेन तो मस्त पिडन दिता मारता बड्डेन त्या वेळाक ते एक पांयार राबून मस्त दुख्ख भोगतरस ताका आंगा पुरे दुखता ते मारतना ते पळयतना कशी जाता सीदंतम शूद्रताडितम कडकडतरस ते शूद्र रायान मारतना तशीची ते जावन गाय म्हळ्यार कसो ताका मारून नज म्हण सई ते म्हळ्यार धर्माक उपयोग जावन असोचे एक कामधेनू ते दूद तूप असल हवीस पुराय दिता ताजे गोमय म्हणटाचे आमी त्यामुळे एक धार्मीक कार्यांत देवाल कार्यांत पुराय गोमय उपयोगा येता. तसल गायी पदे पदे त्या शूद्रान मारतना पेट्ट खावन भारी दुख्खीत जावन आस सुरवेकची बरीची भागून असती गायी ताजे वासरूय त्या गायची लागीना ताका जोर भूक जातरस दोळे दुखून उद्दा देंवता ते वृषभू एक पांयारी ताजे पेट्ट खावन रब्बू जायना शेक पांय आसता वृषभाक ताका सगळे वृषभ कडकड येता तेदना परीक्षित रायाक भारी कोप येतका या पळोवन प्रप्रच्छरतमारूढः कार्तस्वरपरिच्छदं मेघगंभीरया वाचा समारोपितकार्मुकः. ताका जोर कोप येवन तागेले धनुष्याक बाण घालून मेघगंभीर एक शब्द स्वरारी तो निमगिता हे कोण रे तूं इतले पळयतन तूं भारी बलशाली अशी दिसता मिगेल राज्यांतच तूं मिगेल रक्षणेंत असोची ह्या प्राणीक पुरे बलात्कारार कसले मारता तूं पळयतना रायाल वेशू घाल्ला जाल्यार तुगेले कर्मान तूं शूद्रशी दिसता न्हय. एक राय जालो केन्नाय तागेले देशांतले सर्व प्राणी
सर्व मनशांक तो रक्षण दितल जाव का तशेंच तंतू हे दोन्ही अनाथ जावन आशिल्ले तंतूय एक वृषभाक एकू पाय आसा तसल एक दीन दुर्बल प्राणीक त्या गायी पडिल्या रे आत्ता मरतशी आसा तितली भागून गेला पट्टाणातल्या बरे तसल गाय काही तू मारतरस मग कोण तू नीचो म्हूण सांगून तागेले धनुश्याक बाण दवरून सांगतना त्या वेळाक तो म्हणटा काही कसले कस्त्वम कृष्णे गते दूरम सह गांडी वधन्मना शोचोस्य शोच्यान रहसी प्रहरन मदमर्हसी म्हणरे गांडीव धरलेले अर्जुन भगवान श्रीकृष्ण दोग जने परंधामा चमकलीत नव्हे ताजे नंतर निरपराधी जावन आशिल्लो असल दीन प्राणीक हिंस करचेत असल तू अपराधी जावन आस कृष्णू आनी अर्जुनू आशिल्ले जाल्यार तुका सोडिना आशिल्लीचे तशें जावन तुका तू आतां मिगेल द्राकय तू अपराधी तुका मरणदंडने दिवका म्हूण सांगून ते रायू शुद्राक त्या शुद्र रुपार रायाल रुपार आसोचे शुद्रा बिश्टयता आनी ते वृषभ रुपी जावन आशिल्ले धर्माले निमगिता तू कोण अशें तुगेले बण्णू भारी शुभ्र आस धवो जावन आस कोण तू तुका तीन पांय नायत ते एक पांयान कसो खातीर चमकता तू खंयच्यो ज्यो देवत्वे ज्यो शापग्रस्त जावो तूं रोणुका इत्याक म्हळ्यार पुर्ववंशाचे रायाले निमती सुरक्षीत जावन आसा ही भूंय म्हळ्यार वावय पुर्ववंशात न्हय परीक्षीत तशें सांगता तो सुरक्षीत जावन आसा ही भूंय कोणेय येद्दोळ थंय रडलेलो हांव पळयनी तुका सुरू पळोवचें आमगेले आळविकेन तूं जेवो येद्दोळ ती आमगेले आळविकेन तूं कोणेय रडलेलो हांव पळयनी तशें जावन तूं कसलेय दुख्ख भोगूं नका ह्या कोण ह्यो धर्मघात तुका मारतलो तागेले देखून तूं कसलेय भिना नाशी आसूं का म्हूण सांगता आनी गायकाय सांगता की तूं कसले रडता हांव हांगा रायू तुगेल्यार आयला न्हय हें दुश्टांक हांव तक्क शिक्षा दिता तूं कसलेय भिवू नका कसलेय रोवं नका म्हूण सांगता रस आनी निमगीत काय यस्य राष्ट्रे प्रजा सर्वा त्रस्यन्ते साध्व साधुभिः तस्य मत्तस्य नश्यन्ति कीर्तिरायुर्भगो गतिः म्हळ्यार खंयची रायाले राज्यांत प्रजावर्ग भारी दुश्टाल उपद्रवान भित्ताच की तसल रायू कीर्ती ऐश्वर्य अधिकारान तो ताका पुरय मरेव जल्ला म्हणल्यार म्हळ्यार तागेल कीर्ती तागेल प्रतिश्ठे तागेले अधिकारांत तो बुडला तागेले देशांत खंयचे प्रजावर्गा कसल जाता म्हूण सांगून ताका कळयना म्हणून दिसता तसल रायाले राज्य मात्र वग्गी नाश जाता तशें जावन ताका हांगा राज्य नाश जावचे मान्नी परलोकांतूय ताका कसले एक चांग गती मेळना तशें जावन रायाल परम धर्म कसले म्हळ्यार कोण पिडीत आसाची तांगेले दुख्ख दूर करता तसले महादुष्ट प्राणीक पिडन करतलो तसल यो कोण यो हाकात हांव दिशमान सोडता म्हूण सांगता आनी तागे लागीं निमगीता वृषभा लागीं निजावन तुका 4 पांय आसूं का न्हय तुगेले 3 पांय कोण कसं केलें तुगेले 3 पांय कसं जाल्ले कोणें जेव म्हूण घाल्ले म्हूण सांगता रस आनी म्हणाल काय कृष्णाले आम्ही पुरे श्रीकृष्ण परमात्माला अनुयायी आम्ही सगळे आमगेले वंश श्रीकृष्ण परमात्मानले भक्ती करून ताण सांगिल तशी ऐकून चल्लेले तशें आसतना आमगेले देशांत कोणेय तुगेला म्हणके दुख्खी नाश्चकनच तुका चांग जावची तशी करता तुगेले दुख्ख निवारण करता तुका कोण हें तुगेले अंग भंग केलेले म्हळ्यार वरलेले 3 पांय कळलेले कोण म्हूण सांग पांडवांगेल राज्य आसून आशिल्ले तसले एक बसवाल 3 पांय कोणेय म्हणला म्हळ्यार म्हाका कितले अपमान तशें जावन तो कोण वायट म्हूण तूं सांग ताका हांव त्या निरपराधी जावन आशिल्ले तुका हिंस दिलेले तसल त्या दुश्टाक हांव दिवका आशिल्ली शिक्षा खंडीत दिता म्हूण सांगून तो सांगता रस आनी निमगीत काय कसलें म्हूण म्हळ्यार राज्ञो हि परमो धर्मः स्वधर्मस्थानुपालनम शासतोन्यान यथा शास्त्रम अनापद्युत्फतानिह आपत्कालो सोडल्यार वरलेल्या वेळांतू एक सभ्यता एक मर्यादा म्हूण आस ते कोणेय मिरवून वचनच म्हूण सांगून आस आनी केन्नाय रायान शास्त्रानुसार कोणा दंडन दिवका तांकां दंडन दिवका कोण धर्म पालन करता तांकां पालन करता हेंच रायाल परमधर्म खंय एक आपतकालांत कसले एक शिक्षा दिवच्या नज म्हूण ना ताका म्हळ्यार हें कसं की एक सांगेल धर्माक मिरवून वतलचे नाका रायान शिक्षा दिवेत खंयचेय जो एक आपतकाला वेळार मात्र म्हणून तो सांगता तेदना धर्म म्हळ्यार नांवाचो तो धर्मू
वृषभरूपार आशिल्लो तो सांगता काही एतद्वः पाण्डवेयानां युक्तमार्ता भयं वचः येषां गुणगणैः कृष्णो दौत्यादौ भगवान कृतः हे पुरुषश्रेष्ठा तुगेल चांग गुणाक मेचून दिसता कृष्ण तुमगेल पांडवांक आतां तुका पळयतना कळटा तुगेले देहांत कितली चांग गूण आसा तुगेल मनान तूं दिनांक दुर्बलांक पळय सहकार दिवका तांकां रक्षण करता म्हणून एक चांग बुद्धी आसा पळय तसल तुगेले मालगडे पांडव तसले कशे आसूं का तशें जावन तुमगेले पुराय चांग गुणां मेचूनच कृष्ण तुमगेले कुटुंबेच्याले सकळ एक तांकां सखा जावन आत्मी जावन सर्व रितीर तांकां सेवा केल्लें ताणें म्हणटना त्या पांडवांगेल वंशांत तूं वय जन्म आयलो तूं म्हाका आश्वासन दिवचें तुका युक्त जावन आसा म्हण सांगता आसा आनी कसं म्हण म्हळ्यार हे पुरुष श्रेश्ठा म्हाका मिगेली हें दुख्ख कोण कारण म्हणून हांव तुका सांगू म्हाका कळ्ळें वे ना देवा लागीं न्ही म्हाका कसो जाला म्हाका कसल खातीर दुख्ख म्हणून ಕೆಲವು ಜನ कसं सांगताचे आमगेल प्रारब्ध आमी भोगताची म्हणटाची ಕೆಲವು जन सांगताचे आमी केल्लेले कर्मा निमते आमकां हें दुख्ख जाता म्हण ಕೆಲವು जन आमगेल स्वभाव आमकां दुख्खाक कारण केल्लें म्हूण सांगताचे म्हणटना ते कर्म करयतल कोण ते प्रारब्ध भोगयतल कोण स्वभाव दिलोल कोण हें पुरें कोणाले तर्काक मेळना नातिलेक गोचर जायना नातिलेक तसले एक विशय खंयची एक अदृश्य शक्ती हांगाशील सर्व जनांक ऐकता जे रितीर खेळयता हें मस्त जनांक गोत्तस तशें जावन हे राजर्षी जावन आशिल्ल्या म्हळ्यार परीक्षित राजर्षी तो राय जावन आसल्यार ताणें निस्पृह कर्म करतलो तशें जावन राजर्षी म्हणचे ताका कर्मयोग करता आशिल्लो तो तशी ताका राजर्षी म्हणचे तो सांगता पण म्हाका हे विशयांत कसलेय सांगू मना वचना म्हाका कोणाल निमती कसल निमती म्हाका दुख्ख म्हूण सांगू कारण मना वचना म्हाका हांव कोणाल निमती म्हूण सांगचें मिगेल प्रारब्ध कारण म्हणजे की मिगेल कर्म कारण म्हणजे की जेवो मिगेल स्वभावा निमती म्हाका अशी दुख्ख येयली म्हणजे की म्हाका कसलेय कळना जाल्यार तुका गोत्तस न्हय तूं ज्ञानी न्हय तशें तूंची विमर्श करी आनी म्हाका कसल निमती दुख्ख प्राप्त जाला म्हूण सांगून तुका कळल्यार म्हाकाय सांग म्हूण सांगून तो धर्मवृषभू परीक्षित राया सांगता काय त्या वेळा सूत पुराणीक सांगतात असं जी एवं धर्मी प्रवदती स सम्राट द्विज सत्तम समाहितेन मनसा विकेदः पर्यचष्टतम म्हळ्यार हे रसिश्रेष्ठ जावन आशिल्ले शौनकादी ऋषी तुमकां ही काणी सांगता आसा हांव धर्मपुरुशाली ह्या धर्मयुक्त जावन आशिल्लें उत्तर आयकून चक्रवर्तीक संतोषूय जल्कय हो मिगेले आळविकेंतू एक धर्मवृषभाक ह्या मटा दुख्ख जाल्लें म्हूण हांव लेखल्यार तो भारी निर्विकार चित्त जावन आसना विशयांतू ताका संतोष जाल्ले त्या वेळा परीक्षित रायो निमगीत कई धर्म रवीशी धर्मज्ञ धर्मोसी वृषरूपद्रक यद धर्मकृतस्थानं सूचकस्यापि तद्भवेत् म्हळ्यार हे धर्मज्ञ जावन आशिल्लो वृषभा तूं धर्माचे उपदेश दिल्लेले पळोवन म्हाका भारी संतोष जाल्ले तूं दुसरो कोणय न्ही वृषभा रुपार आसूचे धर्मूची म्हूण सांगून हांव लेखता म्हूण सांगून सांगतके परीक्षित राय आनी म्हणटरस तुका दुख्ख दितल कोण दिल्लेलो कोण म्हूण म्हळ्यार नांव तूं आनीकी सांगनी म्हूण म्हळ्यार तूं इते सांगनी म्हूण म्हाका दिसता म्हळ्यार अधर्म कोण आचरण करता ताका मेळचे नरका जी स्थान ते मनशाल नांव सांगिल्ल्या खंय मेळटा म्हूण सांगूनच पळय तशें जावन तूं सांगनी म्हूण सांगून लेखता म्हळ्यार ह्या श्लोकान तूं आमकां पळयतना सामान्य जावन अर्थ पळयतना कोणेय चुकी केल्यार त्या चुकी केल्ले अमकी मनशान म्हणून सांगूनच सांगल्यार ते चुकी केलेले कसले अपराध आसा तो अपराध ताका मेळचे तसले पापफल सांगिल्ल्या खंय मेळटा म्हणून हांगा धर्मवृषभ सांगता म्हूण सांगून आमकां दिसता जाल्यार तशी न्हय ताजे अर्थ कसले म्हळ्यार दुर्जनान केलेले अपराध सांगल्यार कसलेय दोश ना जाल्यार सज्जनान केलेले अपराध सांगूनच म्हूण कित्या सांगताच म्हणून म्हाका आनीकी कळनी म्हूण तो धर्मवृषभ सांगता म्हळ्यार हांगा कली तो शूद्र देह राजल पोषक घालून येईल तसलो कली ताणें हांगा हे कसल खातीर अपराध करतर आसा म्हूण सांगून राय जावन आशिल्लो तुवें पळोवका
आमकां कसला तागेलें नांव सांगता ताणें म्हाका अन्याय केल्लो म्हूण सांगता म्हूण म्हळ्यार हांगा धर्मवृषभाचे अभिप्राय इत्याक म्हूण म्हळ्यार केन्नाय कसल चुकी कोणाल निमती जेत्ता कसले इते रायान सोदून काडका विंगडान वचून तागेलें सांगचें न्ही आनी कसलें म्हूण म्हळ्यार व्यासस्मृतीन सांगलां की सज्जनान पक्कनी चुकून एकाच वेळ अधर्म केल्ले म्हूण जाल्यार ताणें अधर्म केल्ले म्हूण सारवून सांगूनच कय त्यांची दुष्टजनान केलेलो अधर्म मात्र सांगू काय त्यामुळे ताजी निमती पुण्य येता म्हूण सांग व्यासस्मृतीन तू सांगला तशें न्हू हांगा धर्मवृषभ सांगता मी गेले पाय मोडूक देवाल इच्छा एक कारणच पुरो देवाल निर्णय एक कारणच पुरो जाल्यार म्हाका गोत्तस ते देवाल निमती म्हळ्यार देवाल एक निर्णय मिगेल कसल की एक प्रारब्धा अनुसार जावन देवाल एक निर्णय म्हाका पायशी जावं म्हूण त्या रितीर म्हाका जाला जाल्यार म्हाका गोत्तस जनांक कळलेलें ना न्हय म्हूण सांगून ते धर्मवृषभ सांगता कितकी म्हाकाय गोतना कस खातीर जाला म्हूण सांगून म्हूण हांगा आमी लेखुका तशी ते सांगता असं अथवा देव मायाया नूनम गतिरगोचरा चेतसो वचसश्चापि भूतानामिति निश्चय जेव्हा तुका परमात्माले एक माया कसली परमात्माले मायेचे स्वरूप कसले गती म्हळ्यार त्या केदन कशी रितीरी जत्ता त्या पळय प्राणी मनांत कसं असं उतरांत कसं असं हे पळय निरूपण करचो जैन नव्हे म्हूण म्हणलेले एक निश्चित जावन आशिल्लो विशय म्हूण आमी लेखूं येता धर्मदेवाक कृतयुगांतू तो सांगता तसं हे धर्मदेवा कृतयुगांतू तुका तपः शौचम दया सत्यम इति पादाः कृते कृता कृतयुगांतू तुका तपस्यो पवित्रता दया शौचम म्हळ्यार शुचित्व अंतर्बाह्य शुचित्व म्हळ्यार पवित्रता म्हूण येता तशीची दया आनी सत्य म्हूण म्हळ्यार चारी पाय आशिल्लींची आत्त तुका तीन पाय खंयचे तांतुले म्हूण म्हळ्यार अधर्माचे अंश जावन आशिल्ले अहंकार आसक्ती मद हाजी निमती तुगेले तीन पाय मोण चमकलीची आतां एक चारी पाय जावन आशिल्ले सत्य मात्र हांगा वरला कळ्ळें तपस्यो पवित्रता आनी दया हे तिन्नी गेला म्हूण म्हळ्यार तपस्यो अहंकार आसक्ती असली फुडले तपस्यो वता त्याची दया म्हूण म्हणलेलं पळय ते मद अहंकार आशिल्ले कडेन पवित्रता अंतर्बाह्य शुचित्व नांची न्हय त्यामुळे अंतरशुचित्वांतू मद मोह आसचकनच त्याच्यान पवित्रता आनी दया ताजी निमती गेला म्हळ्यार तुगेले तिनी पायो तुगेले एक अहंकार आसक्ती म्हळ्यार अधर्माचे अंश जावन आशिल्ले अहंकार आसक्ती मद हाजी निमती चमकला आतां तुका चारी पाय जावन आशिल्ले सत्य म्हणलेले मांद्र वरला ताजे निमती तूं आत्तां वांचून आस जाल्यार कलियुगय ते सत्य म्हूण म्हणलेले एक पाय आसा पळय तुगेलो तेवूय खावच्याक कलियुगांत पळयत रस इत्याक म्हळ्यार आतां कलियुगांत कसलो म्हूण म्हळ्यार अधर्म मांद्र आस ते अधर्माक पोशण करचें कोणें म्हळ्यार असत्यान म्हणटना असत्यान पोशण करचें तशिल्लो अधर्म कलियुगांत उरका जाल्यार तुगेले सत्य म्हणलेलो पांयूय नाश जावका ताजे खातीर ते वरलेले अहंकार आसक्ती मद हांनी सत्य म्हणलेलो पांयूय खावच्याक पळयत रसची म्हूण म्हणलेलो अर्थ हांगा आमकां जाता इयं च भू भगवता न्यासितोर्भरा सती श्रीमद्भिस्तत्पदन्यास्यैः सर्वतः कृतकौतुका ही गोमाता साक्षात भूमिताईची जावन आसा कृष्ण परमात्मान हिगेल वयर मस्त प्रीती दवरून रिका हिगेल पुरे भूभार हिगेल वयरचे भार पुरे हरण करून तिका आनंद दिलेले आत तागेले चरणस्पर्श हिगेले देहार खंय पडिल्ल्यार थंय दिसता तशें जावन आत्त ती तो चमकल न्हय तागेले एक विरह म्हळ्यार तो चमकलो म्हळ्यार एक दुख्ख सैसूच्या जायना अशी ही भूरुपाची म्हळ्यार भूदेवी जावन आशिल्ली गोरुपार आशिल्ली भूदेवी ती आत्तां मस्त दुर्भाग्याची ती दोळ्या दुखून उदक काडतर आस आनी मुखार हे ब्राह्मण द्रोही जावन आशिल्ले शूद्र आमकां राजवेश घाल न्हू आमकां आळशी तर आसत न्हय म्हणून तिका भारी चिंत जातर आसा ताजे खातीर ती रडता म्हूण सांगून महारथी जावन आशिल्लो परीक्षित रायो त्या चक्रवर्ती त्या देशाचो चक्रवर्ती जावन आशिल्लो परीक्षित रायो धर्मदेवाकय भूदेवीकय भारी समाधान करता नंतर अधर्माक कारण जावन आशिल्लो तो कलिपुरुशच पळय
तागेल निमती भूदेवी धर्मई इतली दुःख भोगतात नव्हे म्हण सांगून ताका आत्ता मारता म्हण सांगून तागेले आसूचे तीक्ष्ण जावन आशिल्ले खडग तो काडटा कोण परीक्षित राय खडग काडटा आतां परीक्षित राय म्हाका संहार करता म्हळें खंडिता म्हूण म्हणली कुडले कलिपुरुशू फुडले तागेले राजवेशू काडटा आनी भंय जाल ताका भंय जावन ते परीक्षित रायाले चरणार तागेले शिर दवरता माथे दवरता आनी शरणागत येता जाल्यार परीक्षित राय म्हळ्यार कसो न्हू तो शरणागत रक्षक उकयतो तशें जावन तो कसो करता पतितं पादयोर्वीक्ष्य कृपया दीनवत्सलः शरण्यो नामधिलोक्य आह चेदम हसन्निम परीक्षित रायो तो महायशस्वी राय जावनच पुरो दीनवत्सलो जाल्यार शरणागत रक्षक तो आनी मस्त कोण शरण येयला तांगेल वयर ताका करूण मग येता तशें जावन तो दीनवत्सल तशें जावन तो कलिपुरुशू मिगेल चरणार रविंदा पडलो नवे म्हूण सांगून तागे वयरी ताका मस्त करूण येतके कोणाक परीक्षित रायाक म्हाका शरण येयला यो हाका मारूनच म्हूण म्हणलेले एक करुणेरी तो हांसता आनी त्या कलिपुरुशा लागीं परीक्षित राय सांगतकय कसले म्हूण म्हळ्यार न ते गुडाकेश यशोधराणां बद्धाञ्जलैर्वै भयमस्ति किञ्चित् न वर्तितव्यं भवता कथञ्चन क्षेत्रे मदीये त्वमधर्मबन्धुः तो सांगता रस कसं म्हळ्यार हे अधर्मबंधू म्हळ्यार अधर्मबंधू जावन आशिल्ले कली अधर्मबंधू म्हळ्यार कसं ताणें अधर्म मात्र करचे तूं आतां हात जोडसून मेगेल्या शरणागत जाला तशें जावन अर्जुनाल वंशांत हांव जाल्लो देखून तुका मारूनच शरणागत येयले जेन्ना आमी अभय दिवचे आमगेलें एक वचन तें तशें जावन तुका मारूनच जाल्यार तूं अधर्माक सहाय्यक जावन आशिल्लो म्हळ्यार बद्दत न्हय म्हणजे तूं मुगेल्या राज्यान तूं राबूंक येनच म्हूण सांगता म्हळ्यार तो सांगता असं हे अधर्मबंधू जावन आशिल्ली कली वेदाध्ययन करूनचे देवतेंगेल उत्पत्ती लय चिंतन होम हवन सकड करचे आनी ऋषीश्वरान यज्ञेश्वर जावन आशिल्ले भगवंताक आराधन करचे हे आर्यावर्त म्हणेल प्रदेशांत तूं राबूनच हांगा धर्म आनी सत्यान मात्र रब्बुका म्हूण सांगून परीक्षित रायाल मनांत कय तशी तो सांगता असं तूं हांगा खंडीत चकनज इत्याक म्हळ्यार तूं रायांगेल शरिरान तूं राबिल दिकुनूची खंय पळयल्यार थंय लोभ असत्य चोरपण दुष्ट जन भरल्यांची सधर्म त्याग करून परधर्म पालन करतले जन दारिद्र्य आशिल्ले जन कपट लढायो दंभ असल पाप पुरय तूं आसल्यार चल चड जाता तशें न्हू तूं ह्या ब्रह्मावर्त देशांत तूं एक क्षणे आसचनज इत्याक म्हूण म्हळ्यार ह्या सत्य धर्माचें निवासस्थान जावन आस ह्या क्षेत्रांत तूं यज्ञ विधी कळ्ळा कोण तांणी यज्ञाचे मुखांतर यज्ञ पुरुश जावन आशिल्ले परमात्माक आराधन करचें तसलें एक व्हड क्षेत्र हें तशें जावन तूं हांगा अशकनज त्या म्हण तूं आशिल्ले कडेन असत्य दंभ अनाचार पुरय चडटा तशें जावन ह्या देशांत तूं परमात्मो यज्ञ रुपारी वास करतरस यज्ञा मूलक दिल्लेले तसले हविसू पुजा सकड स्वीकार करून यज्ञ कोण करता तांकां बरें करता तो आनी तो परमात्मा कशें म्हूण म्हळ्यार तो वायुदेवाल मणकेची समस्त चराचर प्राणीचे भितरी भायरी एक प्रकार जावन आस आनी तांगेले मनोकामन पुरय परिपूर्ण करता म्हळ्यार परमात्मनातील ज्या गुणा सर्व प्राणीलांतूय परमात्मस दुष्टालांतू यस शिष्टालांतू यस जाल्यार दुष्टालांतू दुष्टतन चड जाल्यार पेट्टाक दैविकत दिसना जाल्यार शिष्टालांत दैविकत सुरवेक आशिल्ले देखून त्या समची त्या शिष्टालांतू देवान आसचें कळटा म्हूण सांगून हाजे अर्थ जाता सुतपुराणीक त्या वेळार सांगता की परीक्षित रायाला आज्ञा कळ्ळी न्हय ताका मारता म्हणून ते आयकुनूच कलिपुरुश कडखडे तरस आनी तो यमाल म्हणके आपल्या लेद्राक खडग दवरून राबिल तसले परीक्षिता पळोवन तो परीक्षित रायाले कलिपुरुश तो भारी ताका शरण येवन विनंती करता की कसले म्हूण म्हळ्यार हे सार्वभौमा तुगेले आज्ञे प्रकार हांव खंय राबुया म्हूण लेखल्यार म्हगे लेद्राक धनुर्धारी जावन तूं राबिल वरी म्हाका दिसता मू तशें जावन हांव तुगेले आज्ञे पालन करता जाल्यार नियत जावन एक वास करचें जावक आशिल्ली एक प्रदेश म्हाका दितवे तूं खंयचे स्थानार राबुका म्हूण तूं सांगतवे इत्याक म्हूण म्हळ्यार खंय राबुया म्हूण लेखल्यार
तुगेले ये बाण घेऊन राबिले तुगेले त्या तीक्ष्ण रुक्ष्ण जावन आशिल्ले तोंडाचे उडगस म्हाका येता तशें तुजी म्हाका एक जागदी आथंय वचून राबता म्हूण सांगून कलिपुरुश परीक्षित राया लागीं सांगता. त्या वेळार परीक्षित राय ताका कसं सांगता म्हण तस्मै स्थानानी कलये ददव कलिगालांत तूं खंयची सकडी स्थानांत रब्बू येता म्हणून ताका परीक्षित राय सांगता काय द्यूतं पानं स्त्रियः सूना यत्र धर्म चतुर्विधः 4 नमने अधर्म खंय जाता पळय थंय तूं रब्बू येता कसं तें जूजू द्यूत म्हळ्यार जूज खेळचे म्हणटाची आमी जुगार म्हणटाची त्याची द्यूता आणि पानम म्हळ्यार मद्यपान करचे तसले जागो तशी स्त्रियः सुना स्त्री संघ धार्मिक जावन आशिल्ली स्त्री संघ करचे तसले जागो तशीची यत्र अधर्म चतुर्विधः सुना म्हळ्यार हिंसा तशी ह्या 4 जाग्यार तूं रब्बू येता म्हूण सांगून तो सांगतना परीक्षित रायो इत्याक म्हळ्यार त्या स्थानांत असत्य जूज खेळचे कडेन असत्य मद्यपान करचे कडेन मद अहंकार त्याची स्त्री संघ अधार्मिक स्त्री संघ करचे कडेन आसक्ती तशीच हिंसा कडेन निर्दयते हे 4 अधर्म म्हणून घेता तशें जावन तूं थंय रब्बू येता नान अशी आनीक तुका जागो जावका म्हूण जाल्यार हांव सांगता म्हणून म्हळ्यार कलिपुरुश तागेले आनीक म्हाका थोडे जागो दिता विंगड म्हणटना तो परीक्षित राय सांगता की अनेक जागो खंयच्यो म्हळ्यार स्वर्ण म्हळ्यार आमी भांगर म्हणटा पळय तूं तांतू रब्बू येता म्हणून तशी कलिपुरुशाक असत्य मद काम वैर आनी भांगर म्हळ्यार रजोगुण हे 5 स्थान ताका मेळ्ळे त्या परीक्षित रायो ताका दिलेले 5 स्थानान तूं चिकलीन रब्बुका शिवाय ताजी हेकड तेकड खंय आयली म्हूण जाल्यार तुका नाश करता म्हूण सांगला ना परीक्षित रायान तशें जावन कली हे खंय जूज जाता जुगार जाता मद्यपान जाता धार्मिक स्त्री संघ जाता हिंस जाता आनी भांगर हे 5 स्थानांत तो कली रब्बूनस तशें जावन हांगा दिला पळय अतैतानी न सेवेत बुभूषुः पुरुष क्वचित विशेषतो धर्मशीलो राजा लोकपतिर्गुरुः कोणाक तागेले एक आध्यात्मिक औन्नत्य जावका म्हूण दिसता तसल पुरुषान ह्या कलिपुरुषाला आश्रय स्थान जावन आशिल्लें हे 5 स्थान केन्नाकय ताणें अपेक्ष करूनच त्यावेळी कोण त्याग करता म्हणून पळय विशेषतो धर्मशीलो राजा लोकपतिर्गुरुः राय धर्मशील जावन आशिल्लो राय म्हळ्यार प्रजा राय गतांनी आनी धर्मोपदेश करचे तसले गुरुजन हांनी हे 5 स्थान त्याग करूं का म्हूण सांगून तशीची परीक्षित रायो वृषभ रूप आशिल्ले धर्माक तपस्सू शौच दया म्हळ्यार 3 पायो ताका दिता आनी ताका समाधान करून सोडता भूदेवीकय समाधान करता तुम्ही 2 जणांनी आवाज तितले काळ परीक्षित रायाना भूलोक आळसू तितले काळ तुमकां 2 जणांक कोणाले निमती बाधक येना म्हूण सांगून परीक्षित राय तांकां आश्वासन दिता आनी परीक्षित रायात तागेले धर्मरायान अरण्या वतना बसईल राजसिंहासनारी आत्ताय बैसून राज्यभार करतरस म्हूण सांगून सुत पुराणीक त्या वेळाचे काणी ही शौनकादी ऋषील्यांगी सांगतरसची तसल तो परीक्षित रायो अस्तेधुनास राजर्षी कौरवेंद्र श्रेयोल्लसन गजाह्वये महाभागः चक्रवर्ती बृहच्रवाः आत्ताय तो कुरुकुलाचे राज्यलक्ष्मीक आळशीतरस परमयशस्वी जावन सौभाग्य संपन्न जावन महापराक्रमी जावन म्हूण सांगून अभिमन्यू नंदन जावन आशिल्लो राजा परीक्षित आशिल्लो म्हूण सांगून ही काणी सांगतना म्हळ्यार त्यांची वेळाक परीक्षित राय राज्यभार करून म्हूण सांगून सूत पुराणिकान शौनकादीक सांगतना शौनकादी ऋषी यांनी सत्रयाग करच्याक दीक्षित जावन आशिल्लीची त्या वेळार ही काणी सांगिल्ली म्हळ्यार हांगा कसलं दिसता म्हळ्यार वर्तमान सामिप्ये वर्तमान वद्या आत्ता जेलेली काणीशी सुत पुराणीक सांगतरसची म्हूण सांगून आमकां दिसता न्हय जाल्यार ते कसले म्हळ्यार परीक्षित रायो भौतिक जावन त्या वेळार मृत जावन आसल्यार तागेले कीर्ती प्रभाव वर्तमान आशिल्ली देखून
तर आता परीक्षित राय असं म्हणून सकड दिसतशील दिकून ताग्येल्या विषयांतो मस्त श्रद्धे येव का म्हणून सांगून सुत पुराणिकन शौनकादी ऋषिक आत्ता परीक्षित रायू राज्यभार करत रस म्हणून सांगून सांगला जलारी थंय कशी आम्ही लेखू का म्हणून म्हळ्यारी आमका ते काणे कतना काणी भितरीच आम्ही मस्त त्या काणी मस्त मनान तो ग्राह्य करून घेऊन काणी भितरीची आम्ही एक रिक्षा म्हणस तशी जाल्ले एक काणी भितर प्रवेश केल्ल्या म्हण जाल्यार ती काणी आमगेले दोळ्यात जाल्ले वरी असं दिसता तशीची सुत पुराणिकान ही काणी सांगची रिती री तांकां कोणाक परीक्षित रायाल शौनकादी ऋषीक सुत पुराणिकन परीक्षित रायाल काणी सांगची रिती री ते शौनकादी ऋषींक परीक्षित रायो तांगेल दोळ्यात दिसून तो आत्ताही राज्यभार कोरना स म्हूण दिसता म्हूण सांगला म्हण आमी हांगा लेखुका नानातले कसं जगता म्हण आमकां परीक्षित रायो शौनकादी ऋषींक सुत पुराणिकान भागवत सांगतानाय आशिल्लो म्हण सांगून दिसता ना परीक्षित रायो जावन गेला तेदना जाल्यार त्या काणी भितर परीक्षित रायाल काणी भितर शौनकादी ऋषियो प्रवेश केल्लांची तांणी तितले तादात्म्य जाल्ल्यान त्या काणयेन तशें जावन तांकां परीक्षित रायो आत्ताय राजसिंहासनार बसल्यावरय दिसतर आसा म्हूण सांगून आमी हांगा लेखुका जाता आयचे दिसाक इति श्रीमद भागवते महापुराणे पारमांस्यां संहितायां प्रथमस्कंदे कलिनिग्रहो नाम सप्तदशोऽध्यायः हांगाक भागवत प्रथमस्कंदांतोले सप्तदश अध्यायो जल्ले तसले ಈ ಕಾಣೆ ಪರಮಾತ್ಮಲೆ ಗುರುಂಗೆಲ್ ಚರಣಾರವಿಂದಕ್ಕೆ ಸಮರ್ಪಣ करता कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् तत् श्री हरि गुरु चरणारविन्दार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु।